मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत विशाखापट्टणम येथील कैलाशगिरी पर्वतावर। समोर आपण बघता आहात तो पर्वताकडे जाण्याचा रस्ता। तसेच आपण इथे खालच्या बाजूनी रोपवे मार्गे सुद्धा वरती येऊ शकता। तर ही आहे काही रोपवेची दृश्य। वर जाण्याचा रस्ता खूपच सुंदर होता। गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत येथील पार्कमध्ये। हे आहे पार्कचे प्रवेशद्वार। आतमध्ये गेल्यावर आपल्याला चिल्ड्रन्स पार्क पाहायला मिळतो। आता आपण बघत आहात ते आहे विशाखापट्टणम येथील रडार सेंटर। पार्कमध्ये प्रवेश केल्या आपल्याला डाव्या बाजूला रेल्वे प्लॅटफॉर्म दिसतो। इथून मिनी ट्रेन चालते। तेथे एसी नॉन एसी तिकीट आपल्याला मिळते। एसीचे तिकीट 170 व नॉन एसीचे 120 रुपये तिकीट आहे। आम्ही पोहोचण्यापूर्वी ही ट्रेन फुल झालेली असल्यामुळे या ट्रेनचे तिकीट आम्हाला मिळाले नाही। तर आपल्यासाठी ट्रेनचे पूर्ण दृश्य तर ही टॉय ट्रेन जवळपास 25 मिनिटे आपल्याला या टेकडीचा पूर्ण प्रवास करून आणते। तिकीट विक्री होईपर्यंत आमच्या सदस्यांनी येथे आईस्क्रीमचा आस्वाद घेतला। तर आता आम्ही आमचे तिकीट घेतले आहे व एसीच्या डब्यामध्ये जाऊन आम्ही बसलेलो आहोत। तर कधी पण आपण या प्रवासासाठी आलात तर ट्रेनच्या उजव्या बाजूनेच बसा, कारण की उजव्या बाजूनेच सर्व दृश्य दिसतात। तर आता आपली ट्रेन निघालेली आहे। पहिल्या 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला हा प्रवास कंटाळवाणा वाटेल, परंतु त्यानंतर आपल्याला येथील निसर्गाचे सुंदर असे दृश्य पाहावयास मिळेल। ट्रेनमधून दिसणारे समुद्राचे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात। रेल्वेच्या बाजूने लावलेले सुंदर असे वृक्ष आपण आता बघत आहात। या ट्रेनमध्ये 3 डबे आहेत, 2 नॉन एसी व 1 एसी। ट्रेनमधून दिसणारे रडार केंद्र। ह्या पार्कमध्ये आपण जवळपास
5 ते 6 तास घालवू शकतो। येथे प्लॅटफॉर्मच्या प्रतिकृती पण तयार करण्यात आलेल्या आहेत। ट्रेनमधून डाव्या बाजूला दिसणारे पार्कचे दृश्य, टेकडीच्या आजूबाजूला असलेली वसाहत, गार्डनमध्ये अशा रेखीव मूर्त्या लावण्यात आलेल्या आहेत। हा आहे पार्कमधील मुख्य पायी जाण्याचा रस्ता। जवळपास 10 मिनिटाचा प्रवास झाल्यानंतर आपल्याला असे सुंदर दृश्य पाहावयास मिळते। या ठिकाणावरून आपल्याला विशाखापट्टणम शहराचे पूर्ण दृश्य पाहावयास मिळते। हा पार्क सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत उघडा असतो। त्यामुळे आपण दिवसा तसेच रात्रीचे सुद्धा विशाखापट्टणम शहराचे दृश्य बघू शकता। टेकडीवर लिहिण्यात आलेले कैलाशगिरी नाव आता आपण बघत आहात। इथून आपल्याला आकाशात फिरणारे हेलिकॉप्टर सुद्धा दिसू शकते। रोपवे आपल्याला इथपर्यंत आणून सोडतो। रोपवे मधून उतरून आपण पायी पायी या रस्त्याने येऊ शकता। ट्रेनमधून विशाखापट्टणम शहराचे पूर्ण दृश्य बघून आता आपण चाललो आहोत पार्कमध्ये फिरण्यासाठी। आतमध्ये गेल्यावर लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली खेळणी आपण आता बघत आहात। समोर आल्यावर आपल्याला अशी शंकर पार्वतीची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते।
मूर्ती समोरून दिसणारे भव्य असे गार्डन आता आपण बघत आहात. गार्डन मध्ये लावलेली शोभेची झाडे आता आपण बघत आहात. येथे सुंदर असा फाउंटन सुद्धा आहे. त्यामध्ये ठेवलेला शंख आपण बघत आहात व तेथून दिसणारे गार्डनचे दृश्य. गार्डन मधून दिसणारा सुंदर असा समुद्राचा नजारा. येथील रडार केंद्र आता आपण बघत आहात. गार्डन मध्ये बनवण्यात आलेले हार्टच्या आकाराचे सुंदर असा वेल. गार्डन मध्ये फिरून आता आपण चाललो आहोत आपल्या हॉटेलकडे. परतीच्या प्रवासात रस्त्यावरून दिसणारे सुंदर असे दृश्य आपल्यासाठी. वाटेत दिसणारे सुंदर असे दृश्य. समोर भव्य अशी इमारत आपण बघत आहात. हे आहे आंध्र युनिव्हर्सिटीचे गेट. सायंकाळचे जेवण आम्ही द रसोई या हॉटेलमध्ये केले होते. तेथे मागवण्यात आलेले पदार्थ आता आपण बघत आहात. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.